पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या पहिल्याच दौऱ्यात आपले राजकीय ऋणानुबंध जपल्याचे पाहायला मिळाले। सोलापुरात अधिकारी मात्र तब्बल 2.25 तास ताटकळत बसले। यात माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हाध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार समाधान अवताडे, माजी आमदार राम सातपुते यांना आदरयुक्त वागणूक दिली। जिल्ह्याचे नवे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा पहिला सोलापूर दौरा होता, त्यामुळे प्रशासनासह राजकीय क्षेत्रातही उत्सुकता दिसून आली। पालकमंत्री गोरे यांच्या दौऱ्याला माळशिरस तालुक्यातील माजी आमदार राम सातपुते यांच्या मांडवे येथील निवासस्थानी वेळ देऊन सुरुवात झाली। त्यानंतर पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर माजी आमदार प्रशांत पारिचारक यांच्या निवासस्थानी दुपारचे जेवण घेतले। पुढे मोहोळ येथे उमेश पाटील यांच्या सावली बंगल्यावर सदिच्छा भेट दिली। सोलापूरकडे रवाना झाले। जिल्हा नियोजन कार्यालयात बैठकीची वेळ 3:30 होती, त्यामुळे सर्व अधिकारी बैठकीला हजर होते। पालकमंत्री मात्र 5:45 नियोजित समितीच्या सभागृहात दाखल झाले। नव्या पालकमंत्र्यांच्या स्वागताला जिल्हा प्रशासनाने रेड कार्पेट घातले होते। सुमारे 2.5 तास अधिकारी तात्काळ पालकमंत्र्यांची वाट पाहत बसल्याचे पाहायला मिळाले। यावेळी मीटिंगला जाताना त्यांनी आवर्जून सोबत ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख, आमदार तथा जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते, संतोष गवळी, जिल्हाध्यक्ष चेतन सिंग केदार यांना सोबत घेतले। यावेळी आमदार समाधान अवताडे यांचे नाव घेत बोलवले। सर्वांना शेजारी बसायला खुर्च्या दिल्या। माजी आमदार राजेंद्र राऊत हे नियोजन अधिकारी पवार यांच्या चेंबरमध्ये बसले होते, त्यांनाही त्यांनी बैठकीला बोलावून घेतले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।